मार्केट क्रॅश हा धोका आहे की एक अपॉर्च्युनिटी? अमेरिकेचा मेजर इंडेक्स S&P 500चा जर आपण चार्ट पाहिला तर त्याच्यामध्ये एक रिसेंटली मोठे 3 क्रॅश बघायला मिळतात. 2025 असेल, 2022 असेल आणि 2020 असेल. 2020 मध्ये सरासरी एक 35% तिथं क्रॅश बघायला मिळतो. त्याच्यानंतर 2022 रशिया आणि युक्रेनचा जो वार झाला त्याच्यामध्ये मार्केटमध्ये एक साधारणतः 28% क्रॅश तिथं बघायला मिळतो. 2025 मध्ये 21% तिथं क्रॅश बघायला मिळतो. पण सडनली जे आपण वेळेस एक क्रॅश झाले त्याच्यानंतर एक मोठ्या प्रमाणात रिकव्हरीची रॅली सुद्धा आपल्याला तिथं बघायला मिळाली. सेम चार्ट आपण आपल्या इंडियन मार्केटमधील निफ्टी 50चा जर आपण पाहिला त्याच्यामध्ये सेम त्या पद्धतीनं क्रॅश आपल्याला तिथं बघायला मिळतात. 2020 असेल, 2022 असेल आणि 2025 असेल. 2020 मध्ये पाहिलं तर साधारणतः 40%चा निफ्टी 50 मध्ये आपल्याला क्रॅश बघायला मिळतोय. 2022 मध्ये 20%चा क्रॅश तिथं सरासरी बघायला मिळतोय आणि 2025 मध्ये जर आपण तिथं पाहिलं तर एक साधारणतः 18%च्या आसपास क्रॅश बघायला मिळतोय. जसे हे करेक्शन कंप्लीट झालं त्याच्यानंतर एक मोठ्या प्रमाणात रिकव्हरीची रॅली सुद्धा तिथं स्ट्रॉंग पद्धतीने बघायला मिळाली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आपण वेळेस मार्केटला एक आपल्याला बॉटम बघायला मिळतो तिथून सगळ्यात महत्त्वाचं एक स्ट्रॉंग अशी रॅली सुद्धा बघायला मिळते. अप आणि डाऊन्स करणं हे मार्केटचं नेचर आहे. पण अशा कंडिशनमध्ये जर आपल्याला मार्केट जर बॉटमच्या ठिकाणी मिळत असेल तर अशा ठिकाणी आपण नक्कीच इन्व्हेस्टमेंटचा तिथं लर्निंग करून विचार केला पाहिजे. अशाच इकॉनॉमिकल आणि फायनान्सच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.